नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 6 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. हा सप्ताह कौटुंबिक जीवनात तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या चढ उतारापासून मुक्ती देण्याचे कार्य करेल. सोबतच या काळात कुटुंबाच्या मदतीने काही लोकांना रेंटच्या घराऐवजी आपल्या स्वतःचे घर घेण्यात यश मिळण्याचेही योग बनतील. हा सप्ताह तुम्हाला कुणाच्या सोबत नवीन पार्टनरशिपच्या व्यवसायाला सुरू करणे टाळले पाहिजे, कारण योग बनत आहेत की यावेळी तुम्ही काहीही दूरचा विचार न करता कुठलाही असा निर्णय घेऊ शकता, यामुळे तुम्हाला भविष्यात नुकसान उचलावे लागेल. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह बराच उत्तम उपलब्धींना दर्शवत आहे, कारण विद्यार्थ्यांसाठी वेळ बरीच शुभ राहणार आहे आणि तुम्हाला आपल्या शिक्षणाच्या बळावर पुढे जाण्याची ही अपार यशप्राप्तीचा मार्ग दाखवेल. राहू देव तुमच्या चंद्र राशीच्या 6व्या भावात उपस्थित असेल आणि याच्या परिणामस्वरूप हा सप्ताह तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. या काळात तुम्ही त्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही जे तुम्हाला व्यर्थ चिंता देते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बरेच उत्तम राहील. या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल, परंतु ही धनप्राप्ती खूप कमी काळासाठी असेल, म्हणून खास करून ते जातक जे काही गैरकायद्याचे कामाने जोडलेले आहेत त्यांना यावेळी कुठल्याही प्रकारची जोखीम घेण्याच्या आधी 1000 वेळा विचार करण्याची आवश्यकता असेल. अथवा तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे. उपाय: नियमित ललिता सहस्त्रनामाचा पाठ करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुम्ही ऊर्जेने प्रत्येक कार्य करताना दिसाल, परंतु काही गोष्टीमुळे तुमचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. याच्या परिणामस्वरूप कौटुंबिक जीवनातही तुमचा स्वभाव थोडा खराब प्रतीत होऊ शकतो. जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्राची गोष्ट केली तर त्या नजरेने हा सप्ताह फक्त आणि फक्त तुमच्याच नावे राहणार आहे, कारण या काळात भाग्य तुमची पूर्ण साथ देईल. कारण शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात उपस्थित असतील. यामुळे तुम्ही जेही कार्य कराल त्याला काही बाधा विना पूर्ण करण्यात यशस्वी राहाल. म्हणून या संधीला आपल्या हातातून निघू देऊ नका. याचा भरपूर फायदा घ्या आणि करिअरमध्ये उन्नतीचा रस्ता सुनिश्चित करा. या सप्ताहात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर तुमच्यासाठी ही वेळ विशेष अनुकूल राहील. तथापि या काळात तुम्हाला आधीपेक्षा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण तुम्हाला उत्तम फळप्राप्ती होईल. अशात या वेळेचा उत्तम लाभ घेऊन विषयांना समजण्याचा प्रयत्न करा. बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात स्थित असेल आणि अशात तुमचे आरोग्यच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अंमल कराल. या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावाला दूर करून लोकांसोबत मोकळेपणाने चेष्टामस्करी कराल. आपल्या आर्थिक भविष्याची गोष्ट केली असता तुमच्या राशीतील जातकांना एक खास सल्ला दिला जातो की
या सप्ताहात कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडून घेऊही नका, कारण ही वेळ तुम्हाला धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता दर्शवत आहे. यामुळे तुम्ही आपल्या जाणकार लोकांना उधारीवर धन देण्याचे मन बनवू शकता. उपाय: तुम्ही नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. धनुराशी या सप्ताहात घरातील मुले तुम्हाला आपल्या उपस्थितीने गर्वाचा अनुभव देतील. यामुळे तुम्ही काहीसे भावूक असताना दिसाल. अशात आपल्या भावनांना लपवण्याऐवजी त्यांना सदस्यांच्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करा आणि मुलांचे कौतुक करण्यात स्वतःला थांबवू नका. जर तुम्ही काही अधिकारी किंवा गुंतवणूकदारासोबत भेट करण्यासाठी पूर्वीपासून आपले प्रयत्न करत होता, त्यासाठी अचानक कुणी जवळच्या मित्राच्या मदतीने तुमची त्यांच्याशी भेट शक्य आहे. म्हणून स्वतःला याच्या आधी तयार करून आपले ज्ञान वाढवा अथवा त्यांचे प्रश्न तुमचे तोंड बंद करून त्यांच्याच समोर तुम्हाला मूर्ख प्रदर्शित करू शकतात. ते विद्यार्थी जे विदेशातील कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आपले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. अशात तुम्हाला आपल्या स्मरणशक्तीमध्ये वृद्धी हेतू सकाळी उठून विषयांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात तुम्हाला उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी आपली सकाळची सुरुवात कसरतीने करावी लागेल, कारण तुम्ही या गोष्टीला समजून घ्या की हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला चांगले वाटण्याची सुरुवात करू शकते. अशात हे बदल नियमित आपल्या दिनचर्येत सामील करा आणि याला नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे, कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात उपस्थित असेल. अशात या काळात आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका, कारण ही वेळ तुमच्या धनमध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.